तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्या दिवसाचे तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशाच एका दुर्दैवी घटनेत लोणार तालुक्यातील अजीजपूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। ज्ञानेश्वर सीताराम खोसरे वय अंदाजे 35 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा लोणार तालुक्यात येणाऱ्या अजीजपूर येथील रहिवासी होता। सध्या तो चिखली तालुक्यातील वाघजाळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दरम्यान 28 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास मेहकर येथील सोनाटी रोडवरील मल्टी हॉस्पिटलच्या बाजूला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली होती। माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृताच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून न आल्याने संशय निर्माण झाला होता। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांना आवाहन केलं। अखेर 29 मे रोजी रात्री सुमारे 2:30 वाजता मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधत ओळख निश्चित केली। प्राथमिक तपासात उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मे महिन्याच्या अखेरीस नवतपा काळात प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून योग्य ती काळजी न घेतल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। मेहकर पोलीस स्टेशनला आम्ही उपस्थित असताना आमचे जे वैद्य नावाचे कॉन्स्टेबल आहेत त्यांना 112 याच्यावर कॉल आलेला होता की या परिसरामध्ये जे लेआउट आहे अग्रवाल साईडचं तिथे एक अज्ञात व्यक्ती पडलेला आहे। त्यानंतर आमच्या कॉन्स्टेबलने येऊन इथे खात्री केली, आम्हाला कॉल करून सांगितल्यानंतर आम्ही पंचासह इथे आलो, आमचा स्टाफ घेऊन आलो आणि SDPO साहेब यांच्यासोबत। आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला तो इसम जो आहे तो गतप्राण झालेला दिसून आला। बाकी प्रायमा फेसी आमच्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ते आमच्या चालू आहेत, पंचनामा वगैरे चालू आहे। त्यानंतर आम्ही आता ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे, थोड्या वेळात हॉस्पिटलाइज करू आम्ही आणि बॉडी आयडेंटिफाय करण्याचं काम चालू आहे। बऱ्यापैकी आम्हाला यश आलेलं आहे त्यामध्ये। खात्रीपूर्वक झाल्यानंतर वेगळ्या प्रकारे आम्ही आपल्याला माहिती कळू। काही अंगावर काही जखमा असं काही आहे का? नाही, प्रायमा फेसी तर कसं काही दिसून आलेलं नाहीत आपल्याला जखमा, अंगावर जखमा नाहीत किंवा वेगळ्या मारहाण कुठं संशयित पर वगैरे काय नाही तसं? नाही, सध्या तर काही असं दिसून आलेलं नाही। वय काय असेल अंदाजे? वय त्याचं 28 ते 35च्या दरम्यान असावा तो। ठीक आहे सर।